विलिनीकरणाची चर्चा अजितदादांच्या आग्रहाने सुरू झालेली होती, पण ती पूर्ण झाली नाही. अजितदादांचं निधन झालं. त्यामुळे आता विलिनीकरणाची चर्चा कुठे होण्याची शक्यता सुतराम नाही आणि विलिनीकरण हा प्रश्न आता पूर्णपणाने बाजूला गेलेला आहे. सेनेचा एक गट आणि काँग्रेसचा एक गट वारंवार तेच म्हणतोय की विलिनीकरणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी. तुम्ही या दोन्ही पक्षांसमोर विलिनीकरणाची आम्हाला असं कोणी सांगितलेलं नाही, पण विलिनीकरण अजितदादांच्या निधनानंतर पूर्णपणाने चर्चा थांबलेली आहे. आता चर्चा पुढे जाणं शक्य नाही आहे आणि आम्ही आता चर्चाही कोणावर करत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत याला शेवटी सगळ्यांना समजून घेणारा नेताच आता नसल्यामुळे विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणाने थांबलेली आहे आणि आता इथून पुढे विलिनीकरण होण्याची शक्यता नाही. विलिनीकरण हाच नेमका मुद्दा होता की ज्याच्यामुळे उभाट्यातले नेत्यांना वेगळं मदत होतं आणि त्याच्यामुळेच काही नावांना ते विरोध करू पाहत होते किंवा नाही, उभाट्यामधून कोणी काही विरोध केला आहे असं मला वाटत नाही. शेवटी पक्षाची स्वतःच्या सध्या सिटिंग असणाऱ्या सदस्यांबद्दल पुन्हा पक्ष नेतृत्वाने मागणी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. जे त्यांच्यासाठी आहे तेच आमच्यासाठी आहे. त्यामुळं त्यांच्याकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला किंवा त्यांना वेगळे काय आक्षेप होते असं मला वाटत नाही. काँग्रेसकडनं आणि आदित्य ठाकरे यांच्याकडनं वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मवियामध्ये आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी असं वारंवार उल्लेख केला जात आहे. खरं तर शरद पवारांनी मविया एकत्र आणली तरीसुद्धा पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची गरज वाटते का तुम्हाला? आमची भूमिका स्पष्ट आहे. विलिनीकरणाची चर्चा अजितदादांच्या आग्रहाने सुरू झालेली होती, पण ती पूर्ण झाली नाही. अजितदादांचं निधन झालं. त्यामुळे आता विलिनीकरणाची चर्चा कुठे होण्याची शक्यता सुतराम नाही आणि विलिनीकरण हा प्रश्न आता पूर्णपणाने बाजूला गेलेला आहे. त्यामुळं आमच्या दोन्ही मित्रपक्षाला याबद्दल आता काही शंका आहे असं मला वाटत नाही. सर, रोहित पवारांनी आता पीसी घेतली